आहेत. अर्थातच मुसळधार अशा पावसाच्या बातमी नाशिकमधली. नाशिकच्या गंगापूर धरणामधून आता पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात येतोय. तर थोड्याच वेळात 9,828 क्युसेकनं हा विसर्ग केला जाणार आहे. गंगापूर धरणामधून मोठ्या प्रमाणावरती सध्या विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. नांदूर मधमेश्वर धरणामधून सुद्धा जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग सुरू आहे. 69,000 क्युसेक्सनं जायकवाडीच्या दिशेनं सध्या विसर्ग सुरू करण्यात आलाय. शुभम बोडके आमचे प्रतिनिधी माहिती देतील. शुभम, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती हा धुवाधार पाऊस आहे, त्यामुळे पाण्याची आवक जितक्या मोठ्या प्रमाणावरती होते तितकाच विसर्ग देखील वाढवला जातोय. नक्कीच यामिनी, नाशिकच्या गौतमी, गोदावरी या धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. आता नाशिकच्या गंगापूर धरणातून जवळपास 9,828 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रात सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला देखील पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर नाशिकच्या गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो पुढे नांदूर मधमेश्वर धरणामध्ये जातो आणि त्या नांदूर मधमेश्वर धरणात देखील जवळपास 70,000पेक्षा जास्त वेगाने पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरू आहे. एकूणच नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नाशिकमधले 24 जे जिल्ह्यातील धरणं आहेत ते धरणं देखील जवळपास 100पेक्षा जास्त त्या ठिकाणी भरलेले आहे आणि त्यामुळे सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आता प्रशासनाकडनं जे ते सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि एकूण जर पाहिलं तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुराचे पाणी जे आहे ते बाजारपेठांपर्यंत पोहोचलेले आहे. आता देखील नाशिकच्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रात सुरू आहे आणि त्यामुळे या संपूर्ण नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग आता जायकवाडीच्या दिशेने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये एकूण 24 जे धरणं आहेत त्या सगळ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकमधली पाण्याची परिस्थिती जर पाहिली तर जवळपास सगळे धरणं 100पेक्षा जास्त त्या ठिकाणी भरलेले आहे आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने सगळ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे. पावसाचा देखील जोर हा वाढता आहे. नाशिकला आज देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण नदीकाठच्या नागरिकांना त्यासोबत शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो सायकडे असेल, निफाड या परिसरामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या पूर परिस्थिती निर्माण त्यामुळे आपण बघतोय की इतक्या मोठ्या प्रमाणावरती आता हे पाणी सोडलं जात आहे, विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे अर्थातच या सगळ्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शुभम, धन्यवाद या सगळ्या लाईव्ह दृश्यांसाठी, माहितीसाठी. उत्तर महाराष्ट्रामधील सर्वात मोठं धरण असलेल्या गिरणा धरणाच्या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. प्रकल्पामधून होणारा विसर्ग हा 27,236 क्युसेकवरून 29,712 क्युसेक इतका करण्यात आलाय. गिरणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे नदीकाठावरच्या गावांना देखील प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. मुंबई, रायगड, पालघर आणि ठाणे या सगळ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी केल्याची माहिती मुंबईच्या हवामान विभागानं दिली आहे.